नमस्ते दर्शक हो. केदारव पूजा पॉडकास्टच्या पुढच्या भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आजचा भाग खूप सुंदर होणार आहे कारण आपल्याला भारताच्या उत्तर भागातला शेवटच्या टोकाचा अनुभव आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि तो अनुभव आपल्या बरोबर शेअर करण्यासाठी किंवा तो अनुभव सांगण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत योगिता देसाई आणि आदित्य देसाई. नमस्कार. नमस्कार. नुकतीच योगिता उत्तर भारतामध्ये मी मगाशी उल्लेख केला म्हणजेच काश्मीर मध्ये फिरून आलेली आहे. काश्मीर आणि वैष्णव देवीला हे दोघ जण गेले होते आणि तोच अनुभव आपल्याला आज ते शेअर करणार आहेत. या काश्मीर ट्रिप मध्ये काही वैशिष्ट्य त्यांनी तिथे काय काय बघितलं आणि काय काय आपण बघायला पाहिजे हे तर आपल्याला कळेलच. याबरोबरच आपल्याला अजून काही मुद्दे बघायला किंवा ऐकायला मिळणार आहेत त्यांच्याकडून. जे मुद्दे तुम्ही लक्ष देऊन ऐकले तर तुम्हाला तशी ट्रिप प्लॅन करायला तुमचा खूप फायदा होईल. त्यामुळे हे जे पॉडकास्ट आहे हे शेवटपर्यंत नीट जरा लक्ष देऊन बघा ही तुम्हाला विनंती आहे. काय ग योगिता, कुठे गेली होती? कुठे कुठे फिरून आलीस? मी 10 दिवसाची ट्रिप केली या वेळेला. 15 मे ते 26 मे आम्ही भारताचं नंदनवन ज्याला म्हणतात तिकडे गेलो होतो आम्ही. भारताचं नंदनवन म्हणजे काश्मीरला गेला होता? हो, आम्ही काश्मीरला गेलो होतो. काय ग आदित्य, एवढे दिवस? हो. मला वाटलं की उत्तर भारत म्हणजे फार फार तर दिल्ली किंवा त्याच्यावरती थोडंफार गेला असेल, पण फार तुम्ही काश्मीरमध्ये जाऊन पोहोचला. हो, खूप वर्षांची इच्छा होती काश्मीर बघायची, ती या वेळेला आम्ही पूर्ण केली. ओके. कुठली कुठली ठिकाणं बघितली? काश्मीर तसं खूप आहे बघायला, आपल्याला निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. तरी आम्ही काश्मीरमध्ये गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम, त्याच्यानंतर श्रीनगर आणि कटरा, वैष्णव देवीचं कटरा हे आम्ही एवढं बघून आलो. असं हे भीती नाही वाटली थोडी? नाही, आपले सीआरपीएफचे जवान सगळीकडे खूप आपल्या सिक्युरिटीसाठी प्रत्येक 200, 300 फुटावर असतात. त्यामुळे तसं घाबरायचं काही कारण नाहीये. नाही, पूजाला भीती म्हणजे काहीतरी वेगळं म्हणायचं का तुला? असं बर्फामुळे किंवा डोंगरामुळे कशाची भीती वाटायची? भीती एक असते ना आपल्याला, पण आता इकडे चाललोय तिकडे चाललोय कुठे गेलो तर नाही, म्हणजे एक तर निसर्गाचं हे वेगवेगळंच आहे. म्हणजे कधी नेचर चेंज होईल हे नाही सांगता येत आपल्याला. पण सिक्युरिटीच्या दृष्टीने जर तू म्हणत असशील की तर आपले भारतीय जवान हे आपल्यासाठी खूप तिथे दिवस रात्र 24 तास उभे असतात. म्हणजे अक्षरशः सॅल्यूटच आहे त्यांना. पाऊस म्हणजे 370 कलम जायच्या आधी आम्ही ऐकलेलं जे जम्मू काश्मीर होतं की तिथे जाणं पर्यटक जातच नव्हते आणि जे कोणी जात होते त्यांना प्रचंड भीती होती. आपण भारतात आहोत की नाही अशी भीती वाटत होती. आणि आता तुमचा अनुभव काहीतरी वेगळा आलेला मला ऐकायला येतोय, हे बरोबर आहे का? हो, यावर्षी सगळ्यात जास्त 370 हटवल्यामुळे म्हणा किंवा लोकांचा फिअर फॅक्टर कमी झाल्यामुळे म्हणा, सगळ्यात हायएस्ट पर्यटक श्रीनगरमध्ये यावेळेला होते. 2.5-3 लाखाच्या वर मार्च पासून पर्यटक होते श्रीनगरमध्ये. अच्छा आदित्य, तुम्ही जेव्हा गेलात त्यावेळेला तुम्हाला गर्दी मिळाली तिथे का सामान्य हे होती? गर्दी होती आणि गर्दी होती, त्याचबरोबर हवाही त्या मानाने खूप चांगली होती. म्हणजे थंड वातावरण, बऱ्यापैकी थंड वातावरण. आदित्य, आता 370 कलम हटल्यानंतर बरेचसे पर्यटक त्या काश्मीरमध्ये जायला लागले असं आम्ही ऐकलंय. तुमचा काय अनुभव होता की गर्दी होती, पर्यटक होते का पूर्ण काश्मीर रिकामं होतं? काय? नाही, गर्दी होती आणि नेहमीपेक्षा जास्त गर्दी झालेली असं तिथल्या स्थानिक लोकांचंही म्हणणं होतं. आणि हे 370 हटवल्यामुळेच आहे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे 370 हटवल्यामुळे फायदा झाला आहे तिथल्या लोकांना सुद्धा मान्य आहे आणि जे तुम्हालाही दिसलं. अनुभव कसा होता? म्हणजे रिस्क नाही, भीती पहिल्यांदा जाताना वाटली होती, पण एकदा तिथे गेल्यावर भीती पूर्णपणे नाहीशी झाली. म्हणजे पूजाने हा प्रश्न दोघांनाही विचारला, आधी एकदा योगिताला विचारला, आता आदित्यला परत तोच प्रश्न विचारला. म्हणजे तिला भीती काय आहे, तिच्या डोक्यामध्ये काश्मीरची काय कल्पना असेल आपण याची कल्पना करू शकतो. हे सत्य आहे, कारण काश्मीरच्या बाबतीमध्ये जशी आता पूजाची भावना आहे तशीच बऱ्याचशा भारतीयांची असणार आहे आणि म्हणूनच या प्रश्नावरती आपण थोडासा जोर दिला किंवा ह्या मुद्द्यावरती आपण थोडासा जोर दिला. आणि वैयक्तिक तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे तिथे राहणीमान म्हणा किंवा तुम्ही जिथं उतरला होता तिथली लोकांची सेवा जी म्हणतो ती? नाही, खूपच चांगली सर्व्हिस दिली तिकडच्या लोकांनी आणि म्हणजे काय तसा तक्रारीला काय तसा चान्स नव्हता. म्हणजे हॉस्पिटॅलिटी ज्याला म्हटलं जातं, ती हॉस्पिटॅलिटी वेलकमिंग जे असतं ते दिसलं तुम्हाला तिथे? हो, दिसलं. पर्यटक येत आहेत म्हणून स्थानिक लोकांना आनंद झालेला दिसला का दुःख झालेला? नाही, आनंद झालेला दिसला. म्हणजे बऱ्याच वर्षांनी इकॉनॉमी त्यांची परत जागृत होते आणि त्यांना काहीतरी चालना मिळते, हे सगळं तुम्हाला बघायला मिळालं. योगिता, तुम्ही ह्या सगळ्या ट्रिपचं, ही मोठी ट्रिप होती तुमची, या ट्रिपचं प्लॅनिंग कसं केलं होतं? तुम्ही कुठल्या ट्रॅव्हल कंपनी बरोबर गेला होता का? नाही, आम्ही आमचंच गेलो होतो. जशा आम्ही मागच्या ट्रिप्सच्या सगळ्या केल्या उत्तराखंडच्या, तशाच ही पण काश्मीरची ट्रिप आम्ही प्लॅन केली होती. सगळी माहिती आधी गुगलवरनं घेऊन नंतर लोकांना कॉन्टॅक्ट करून
तिथले हॉटेल्स बुक करून आम्ही गेलो होतो. फक्त आमचा आंब्याचा सीझन असल्यामुळे आम्हाला प्लेनचं काही तिकीट आम्ही अफोर्ड करू नाही शकलो, म्हणून आम्ही आपलं बाय ट्रेन आमच्या आवडत्या ट्रेनने आम्ही काश्मीरला गेलो. ओके. आता योगितानी उत्तराखंडचा उल्लेख केला म्हणून मला आठवण झाली, योगितानी आपल्या चॅनलवरती मागच्या एका पॉडकास्टमध्ये रेल्वेच्या रात्रीच्या प्रवासाचा थरारक अनुभव सांगितल्याचा एक पॉडकास्ट आपल्या चॅनलवरती पॉडकास्टच्या लिस्टमध्ये आहे. तो जर पॉडकास्ट तुम्ही बघितला नसेल तर तो पॉडकास्ट सुद्धा बघा. त्याचं नाव आहे रेल्वे प्रवासाचा रात्रीचा अनुभव, असा योगिताचा एक पॉडकास्ट आहे. तो पण तुम्ही नक्की बघा. उत्तराखंडमध्ये जाताना रेल्वेचा छान अनुभव योगितांनी सांगितलेला आहे. आता परत आपण योगिता प्लॅनिंग वरती येऊया, ह्या ट्रिपच्या प्लॅनिंग वरती. तर तू आता म्हणालीस की गुगलवर शोधून हे सगळं तुम्ही प्लॅन केलं, हो असं करता येतं? हो, गुगलवर आपल्याला जायचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाचं तुम्ही जर बघण्याची ठिकाणं कुठली, कुठून अंतर कुठलं, हे जर तुम्ही टाकलं तर ते सगळं तुम्हाला व्यवस्थित माहिती देतं की आता जर आपण जम्मूला उतरलो तर जम्मूवरनं श्रीनगरला कसं जायचं, किती किलोमीटरचा प्रवास आहे. कारण आपली जी ट्रेन आहे ती सगळ्यात शेवटची जम्मू पर्यंत जाते आणि दुसरी जी आहे ती कटऱ्याला जाते. म्हणजे 2च ट्रेन जातात, एक जम्मू आणि एक कटरा. तर आम्ही जम्मूला उतरलो, तिथून बाय बस आम्ही वरती श्रीनगरला गेलो. एक मिनिट, म्हणजे तुम्ही रेल्वेचा प्रवास इथनं प्लॅन केलं, तिथून कुठली कुठली ठिकाणं जायची ते पण इथूनच प्लॅन केलं, आणि परत तिथे राहायचं कुठं, तिथलं लोकल ट्रॅव्हलिंग कसं करायचं हे सगळं प्लॅनिंग तुम्ही इथनं करून गेलं होतं. तिथल्या लोकल ट्रॅव्हलिंगची बुकिंग आधीच केलेली होती का तिथे गेल्यानंतर माणसं शोधली, ट्रॅव्हलवाले शोधले, बसवाले शोधले, ते कसं होतं? नाही, ट्रॅव्हलिंग आम्ही तिथे गेल्यानंतर हॉटेलवाल्यांनी त्यांना विचारून त्यांनी आम्हाला सांगितलं, त्याच्यात निगोशिएशन करून मग आम्ही गाडी तिकडे हायर केली होती जायला पुढे स्थळ, म्हणजे जी पर्यटन स्थळं जी आहेत ती बघायला. ओके. हॉटेल इथून बुक केलं होतं का तिथे गेल्यावर? नाही, हॉटेल इथूनच बुक केलेलं. हॉटेल पण इथूनच बुक केलेलं होतं. ओके. आता म्हणजे तुम्ही रेल्वे प्रवास, हॉटेल बुकिंग इथून केलेलं होतं. स्थानिक फिरणं जे आहे तिथलं जम्मू काश्मीर मधलं फिरणं तुम्ही सगळं तिथल्या हॉटेलवाल्यांना विचारून लोकल लोकांकडनं ऐन वेळेला गाड्या चूज केल्यात आणि गेलात. आता हे सगळं करण्यामध्ये जर तुम्ही हीच ट्रिप एखाद्या ट्रॅव्हल कंपनी बरोबर केली असती आणि तुम्ही स्वतः प्लॅनिंग करून ही ट्रिप केली, याच्यामध्ये तुमच्या अंदाजाने काहीतरी तुम्ही जजमेंट घेतलं का की किती खर्च आला असता, कसं काय ते? मिनिमम जर तुम्ही नॉर्मल श्रीनगर, जम्मू काश्मीर, कटरा अशी जर कुठली ट्रॅव्हलची ट्रिप घेतली तर पर हेड मिनिमम 50,000 त्या ट्रॅव्हलिंगची कॉस्ट आहे त्यांची, पॅकेज टूरची. पुन्हा तिथे जे इंडिव्हिज्युअल युनियनच्या गाड्यांनी जावं लागतं बघायला, तो खर्च वेगळा आहे. प्रत्येक ठिकाणचं तिकीट वेगळं आहे. म्हणजे ते 50,000 प्लस ह्या सगळ्या गोष्टी ऍड होत जातात. पुन्हा ह्याच्यामध्ये कसं असतं की अंतर खूप असल्यामुळे सकाळचा ब्रेकफास्ट ट्रॅव्हल कंपनीवाले देतात, रात्रीचं जेवण ते आपल्याला प्रोव्हाइड करतात, पण मध्ये जो दुपारचा लंच असतो किंवा दुपारचं जे जेवण असतं किंवा इतर खाण्यापिण्याचा खर्च असतो तो आपल्यालाच करावा लागतो. म्हणजे साधारण बजेट म्हणजे किती फरक पडला असेल पर्सेंटेज किंवा माझ्या रकमांमध्ये जर सांगू शकलीस तर आपल्या दर्शकांना त्याचा म्हणजे आमच्या दोघांची ट्रॅव्हलिंग कॉस्ट 60,000 ते 65,000 आली दोघांची टू अँड फ्रो, म्हणजे पुण्यातून निघून पुण्यात येईस तोपर्यंत. ओके. आणि हेच जर तुम्ही कुठल्या ट्रॅव्हल कंपनी बरोबर गेलात तर मिनिमम 60,000 एकाची, म्हणजे 50%, 50% फरक पडतो. हो, फरक पडतो. म्हणजे आणि हे आता तुम्ही ह्याच ट्रिपला केलं का? ह्याच्या आधीच्या जेवढ्या ट्रिप तुम्ही केल्या सगळ्या अशाच केल्या? नाही, सगळ्या आमच्या ट्रिप आम्हीच आमच्या प्लॅन केल्या. म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल कंपनी बरोबर आतापर्यंत एवढा फिरलात पण कधी ट्रॅव्हल कंपनी बरोबर कुठे गेला नाही? तुम्हाला असा अनुभव आहे का की आपण कधी असं वाटलं का की ट्रॅव्हल कंपनी बरोबर गेलो असतं तर बरं झालं असतं किंवा आपण स्वतःच ट्रिप केली बरं झालं? नाही, आम्ही बाकीच्यांचे जे अनुभव ऐकले आहेत तर त्यांचं असं सगळ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही श्रीनगरला, जम्मू काश्मीरला जाताय तर इट इज सेफर साईड, तुम्ही ट्रॅव्हल कंपनी बरोबर जा म्हणून. पण इतर कुठेच नाही. पण ट्रॅव्हल कंपनी बरोबर गेलं की तुम्ही त्यांच्या टायमिंगला बांधले जाता की अंतरं मोठी असतात, त्यांच्या बसेस असतात मोठ्या मोठ्या, मिनिमम 30 सीटरच्या. त्यामुळे त्यांना तो जर्नी कापायला जो वेळ लागतो त्यामुळे ते सकाळी 6ला उठा, 7ला उठा, हे त्यांच्या टाइम टेबल आपल्याला सगळं मॅच करावं लागतं. आणि आपण गेलो तर ते आपण आणि म्हणजे कसं होतं की आता मला बाबा इथे खूप छान स्नो म्हणजे बर्फ दिसतोय, मला इथे फोटो काढायचा आहे, तर जो गाडी घेऊन जाणार आहे तो 30 सीटची गाडी नाही थांबवू शकत ना त्या पॉइंटला. आपली छोटी कार आपण पटकन साईडला घेऊन एक स्नॅप तिथे काढू शकतो, आपल्याला हवा तिथे पाण्यात 2 मिनिटं पाय घालू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. हा सगळ्यात मेजर फरक. हा सगळ्याचा आता मी रिलेशन जोडतोय किंवा को रिलेशन करतोय की हे सगळं प्लॅनिंग तुम्ही करू शकलात. ही पण एक बाब अशी दाखवते की काश्मीरमध्ये जाणं आता सेफ आहे आणि तुम्ही इथे बसून काश्मीर मधलं प्लॅनिंग करू शकलात, बिनधास्तपणे तिथली हॉटेल बुक करू शकलात आणि तिथलं प्लॅनिंग सगळं तुम्ही इथे बसून करू शकलात. म्हणजे दर्शक हो, तुम्ही सुद्धा जर काश्मीरला जाण्याचा प्लॅन करत असाल किंवा विचार जरी करत असाल
तरी सुद्धा आता तुम्ही निर्धास्तपणे काश्मीरला जाऊ शकता आणि ट्रॅव्हल कंपनी बरोबरच जायची गरज नाहीये. तुम्ही स्वतः प्लॅनिंग करून, जसं योगिता आणि आदित्य गेले तसं तुम्ही सुद्धा जाऊ शकता. आता आपण ठिकाणांवरती येऊया. ठिकाणं तुम्ही कसं प्लॅन, पुण्यावरून ट्रेन कुठली पकडली आणि पहिलं ठिकाण कुठलं होतं? आम्ही पुण्यावरनं झेलम एक्सप्रेसने गेलो. झेलम एक्सप्रेस जम्मू पर्यंत जाते. जम्मूला तिथे उतरल्यानंतर तिथून बाय बस आम्ही, म्हणजे ती पण प्रायव्हेटच बसने आम्ही श्रीनगरला गेलो. तिथे श्रीनगरला आमचा हॉल्ट होता, म्हणजे आम्ही तिथे राहिलो 2 दिवस. तर जम्मू टू श्रीनगर हा सगळ्यात लॉंगेस्ट म्हणजे लांबचा प्रवास आहे. बराच रस्ता छोटा असल्यामुळे आणि तिथल्या ड्रायव्हर लोकांचं ते खूप स्किल आहे. एकदम खाली प्रचंड खोल दरी, वाहणारी प्रचंड जोराने वाहणारी नदी आणि एकीकडे एकदम हिमालयाचे सुळके. तर त्यामुळे तो एक प्रवास फक्त लांबचा आहे. पण मग त्या प्रवासात भीती वाटली का? गाडीत बसल्यावरती बाजूला नदी वाहते, दरी आहे, म्हणजे खड्ड्यातनं खाली नदी वाहते, भीती वाटली प्रवासमध्ये? प्रवास होता आणि त्यामुळे थोडीशी भीती होतीच. हो, ते ट्रेन पोचायला उशीर झाल्यामुळे झेलम ट्रेन जवळजवळ 4 वाजता आमची जम्मूला पोहोचली. आणि मग तुम्ही त्या श्रीनगरमध्ये पोहोचलात. ते काय दल लेक तिकडचं, आम्ही कधी तिकडे गेलेलो नाही, आम्ही दिल्लीला सुद्धा गेलेलो नाहीये. पण दल लेक जे म्हणतात ते श्रीनगरमध्येच आहे का? पहिला म्हणजे तुमचा जो हॉल्ट होता तो श्रीनगरमध्ये होता? श्रीनगरमध्ये. मग श्रीनगरमध्ये तुम्ही त्या शिकाऱ्यावर राहिला होतात का हॉटेलमध्ये राहिला होता? दल लेक मध्ये शिकाऱ्यात राहिलो होतो, पण आम्ही शेवटच्या दिवशी राहिलो होतो. म्हणजे आमचा स्टे संपायच्या आधी आम्ही श्रीनगरचा 3रा दिवशी आम्ही दल लेक मध्ये मल्टिपल टाइम्स श्रीनगरला जास्त आम्ही श्रीनगरला आमचे 3 मुक्काम झाले. ओके, म्हणजे गेल्या पहिला एक मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी काय काय बघितलं? श्रीनगरमध्ये काय काय बघितलं? नाही, श्रीनगरमध्ये नाही बघितलं. श्रीनगरवरनं आम्ही गुलमर्ग नावाचं एक पर्यटन स्थळ आहे जिथे सगळ्यात जास्त बर्फ पडतो काश्मीरमध्ये. आणि तिथे एक राईड्स आहेत, गंडोला राईड्स म्हणून, केबल कार आहेत. त्याच्यात पहिल्या टप्प्याला 800 रुपये तिकीट ऑनलाईन आहे आणि दुसऱ्या टप्प्याला 2000 रुपयाचं तिकीट आहे. बरं, आता तू आता म्हणलीस की तिथे सगळ्यात जास्त बर्फ पडतो. पण यावर्षी ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा दिसतोय. तुम्ही दर्शकांनी सुद्धा बघितलं असेल, यावर्षी पुण्यामध्ये सुद्धा खूप जास्त टेम्परेचर होतं. काश्मीरमध्ये बर्फ होता का यावर्षी? का तिथेही गरम होत होतं? नाही, काश्मीरमध्ये थंड होतं, प्लेझंट होतं. जम्मूमध्ये गरम होत होतं. बर्फ जवळजवळ 9 मे पर्यंत बर्फ पडत होतो. तुम्हाला नाही मिळालं? तुम्ही भरपूर बर्फ होतं सगळीकडे. सेकंड फेजलाही होतं, गुलमर्गला फर्स्ट फेजलाही बर्फ होतं. थंड हवा होती सगळीकडे. अच्छा, तुम्ही त्या केबल कार मधून वर जाऊन आलात? वरून म्हणजे तिथे काय वरती बघण्यासारखं आहे का? वर जाताना आणि येताना जे बघायला मिळतं, बर्फ बघायला मिळतो? नाही, तिथे केबल कार फर्स्ट फेजला, ज्यांनी फर्स्ट फेजचं तिकीट काढलेलं असतं त्यांना तिथे ती फर्स्ट फेजला सोडते. दिवसभरासाठी तुम्ही बर्फात खेळा, घोड्यावरनं फिरा, किंवा आणखीन तिथे बऱ्याच ऍक्टिव्हिटी आहेत. असं बर्फातनं घसरण्याच्या गाड्या आहेत किंवा असे. बरं, तिथे वरती गेल्यावरती हॉटेल आहेत, म्हणजे जेवायची सोय वरती आहे? एकच हॉटेल आहे. पण एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणा किंवा आपण खिशाला चाट पडणारी गोष्ट म्हणजे काश्मीरमध्ये हे जे सगळे साईड सीन आहेत ना, इथे खाणं जे आहे ना ते खूप कॉस्टली आहे. म्हणजे साधा चहा 100 ml चहा 40 रुपयाला, 100 ml कॉफी 50 रुपयाला. 5 स्टार हॉटेलमध्ये जे रेट आहे तिथल्या टपरीवरती रेट आहे. आणि एवढीशी अर्धा बाउल मॅगी 100 रुपयाला. पण हे सगळी महागाई असून सुद्धा तुमची जी आता बजेट सांगितलं 60-65 हजार दोघांची ट्रिप झाली, हे सगळं महागाई सगळं त्यात कॅल्क्युलेटेड आहे. पण दर्शकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला तिथे गेल्यानंतर तुम्हाला असं कदाचित वाटेल की हे थोडंसं महाग आहे, पण तिथे त्याला काही इलाज नाही, तिथे आहे ते आहे. पण हे करून सुद्धा ट्रिप 60-65 हजार रुपये दोघांची. आणि आम्ही पुन्हा गेलो ते थर्ड एसीनी गेलो, म्हणजे स्लीपर वगैरे नाही गेलो. टू अँड फ्रो आम्ही थर्ड एसीनी जाऊन येऊन प्रवास केला. गुड. मग गुलमर्ग नंतर काय, म्हणजे गुलमर्गला दिवसभर म्हणजे तिथे बर्फ भरपूर असतं. तिथे तुम्ही बर्फात खेळा, घोड्यावर नाही खेळा. तिथे काय केलं त्यातलं? आम्ही ते काय रे आदित्य, हा, त्या गाडीवरनं आम्ही घसरत आलो खाली बर्फातनं. घोड्यावरनं जिथे वरती भरपूर बर्फ आहे तिथपर्यंत गेलो. त्याच्यानंतर वरती घोड्यांचं पण खूप स्किल आहे तिथे की एवढ्या ऍटमॉस्फिअरला ते लोकांना घेऊन जातात बिचारे सगळे व्यवस्थित. आणि मला स्वतःला, मी स्वतः खूप घाबरट असल्यामुळे मी हे सगळे प्रश्न विचारले. घोडा नाही रुतत, आपण आपल्याला भीती वाटते कारण तो असा आपण जसे रस्त्यावर बघतो प्लेन रस्त्यावरनं घोडे किंवा काही चालतात तसं तिकडे नाहीये. कारण ते घोडे
तिकडच्या ऍटमॉस्फिअरचे असल्यामुळे त्यांना ते ओबडधोबड रस्त्यांवरच चालायची सवय, आहे. बर्फातनं चालायची त्यांना म्हणजे सवय. जसं शेतातला बैल रस्त्यावरनं चालू शकत नाही, रस्त्यावरचा बैल शेतात चालू शकत नाही, त्या प्रकारे ते प्लेन. ओके, आता आपण थोडस पुढे जाऊया. हो. गुलमर्ग नंतर पुढे काय? गुलमर्ग नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सोनमर्ग केलं. सोनमर्ग सुद्धा अतिशय सुंदर आहे, डोळ्याचं पारणं फिटतं म्हणतात ना, तर ते सोनमर्ग बघून म्हणजे काश्मीर ट्रिपचे आमचे पैसे सोनमर्ग बघताना पूर्ण वसूल झाले असं आम्हाला वाटलं असं. अच्छा, म्हणजे गुलमर्ग पेक्षा सोनमर्ग जास्त म्हणजे आम्हाला खूप आवडलं. बर बर. आणि ते काय ते व्हॅली ऑफ फ्लावर्स काय? बरं, तिथे जसं लेह लडाख बद्दल मी ऐकलं किंवा मी खूप सारे व्हिडिओज बघत असतो, मी जम्मू काश्मीरचे पण बघतो आणि लेह लडाखचे सुद्धा बघतो. पूर्वी मला खूप वाटायचं लेह लडाखला गाडी घेऊन जावं, पण आता माझा विचार बदलत चाललेला आहे, कारण तिथे फक्त बर्फ असतो किंवा उजाड बोडके डोंगर असतात, तिथे बाकी काही नसतं. काश्मीरमध्ये फक्त बर्फ असतो का हिरवाई पण म्हणजे नाही, दिसते आपल्याला, फार सुंदर. हरियाली पण दिसते तिथे? हो. सोनमर्ग वरनं कारगिलला जो रस्ता जातो हा. त्याच्यात तुम्ही म्हणलं तसं असे उघडे उडके डोंगर आहेत. बऱ्यापैकी दिसायला सुरुवात झाली. हा. पण बाकी काश्मीर पूर्णपणे हिरवा आहे, पूर्ण म्हणजे निसर्ग नुसता बर्फ पांढरा पांढरा बघून नंतर डोळे नाही, दिपायला लागतात, नाही, मी असं ऐकलंय. तसं नाही. फार सुंदर, उंचच्या उंच देवदारचे, त्याच्यानंतर पाईन ट्रीज, मोठे मोठे वृक्ष, गगनचुंबी इमारती म्हणतो ना त्याच्यापेक्षा उंच वृक्ष, बाजूनी वाहणाऱ्या खळाळत्या पाण्याने भरलेल्या नद्या एकदम, आणि बर्फ. म्हणजे सोनमर्ग तुम्हाला आवडलं ते ह्या निसर्गामुळेच हो. आवडलं? निसर्गामुळे आवडलं तिथे. आणि दुसरं म्हणजे सिंधू नदी आपली बघायला मिळाली तिथे, सगळ्यात अरे वा. महत्वाची, जी आपल्याला इकडे कुठे म्हणजे ज्या 5 नद्या उगम पावतात आणि हे होतात, तर ते सिंधू नदीचं दर्शन आम्हाला झालं, ते एक आम्हाला कृतकृत्य वाटलं फार. वा. आणि दुसरं म्हणजे सोनमर्गला एक अशा डोंगर आहे की जो पूर्णतः आपल्या मिलिटरीच्या ताब्यात आहे, की ज्याच्या बरोबर पाठीमागे पाकिस्तानचे हे सुरू होतं. तिथला ट्रेक जरी करायचा असला तरी आपल्याला मिलिटरीची परमिशन लागते. पण आम्हाला सोनमर्गला वादळ, वारा, पाऊस, बर्फ आणि थंडी असं निसर्गाने ह्या 5 गोष्टी एकदम अचानक दाखवल्या एकाच दिवसात, एका वेळेला. आणि तेव्हा मात्र मग आम्हाला असं झालं की आज जे जवान आहेत तिथे बाहेर, जे कारगिलचे डोंगर बघितले आम्ही, आपण खूप सुखी आणि खूप अतिशय उत्तम ह्याच्यामध्ये जगतो आहोत, असं म्हणजे आम्ही सॅल्यूट मारले तिथल्या जवानांना की बाबा थँक्स, तुमच्यामुळे आज आम्ही खूप सेफ आहोत इकडे. आणि मग हे सोनमर्ग मध्ये मुक्काम केला होता का गुलमर्गला मुक्काम होता का श्रीनगर मधल्या मुक्कामामध्येच हे सगळं? श्रीनगरमधल्या मुक्कामातच आम्ही गुलमर्ग आणि सोनमर्ग बघून श्रीनगरला आलो. नेक्स्ट मुक्काम मग आम्ही आमचा हाऊसबोट मध्येच मुक्काम होता बर श्रीनगरला. हाऊसबोट म्हणजे त्या दल लेक मध्ये ज्या दल हाऊसबोट असतात हो, त्याच्यामध्ये. हो. पण तोही एक फार सुंदर अनुभव आहे, माणसाने घ्यावा. हाऊसबोट मध्ये एवढ्या मोठ्या नाही हलत हाऊसबोट नाही हलत, फक्त त्या हाऊसबोट पर्यंत जे शिकारे असतात, शिकारे म्हणजे अशी निमुळती नाव असते, त्याच्यात सुद्धा त्या लोकांनी इतकं हौसेने गाद्या विद्या बसायला, प्रत्येकाने आपापलं शिकारा खूप वेगवेगळ्या पद्धतीने हे केलेलं आहे. मी ऐकलंय त्या एकेका हाऊसबोटची किंमत काही करोड रुपयामध्ये असते, कारण हो. त्या विशेष अशा देवदार काहीतरी लाकडात बनवतात आणि हो. त्याची खूप किंमत असते. हाऊसबोट म्हणजे हाऊसबोट मध्ये एकदा आपण एंट्री केल्यानंतर नॉर्मल हॉटेल असतं तसंच असतं ना, ते काही वेगळं वाटतं त्याच्यामध्ये. हाऊसबोट मध्ये टब्बात सुद्धा आहेत. आमच्या हाऊसबोट मध्ये टब्बात सुद्धा होतं, झुंबर होते, मोठमोठे लॅविश कोच होते, डायनिंग होतं, किचन होतं. मग त्याच्या डेकवर आल्यावर आपल्याला समोर दल लेक दिसतो का? सगळं पाणी दिसतं? म्हणजे असं नाही, असं खूप सारे हाऊसबोट आहेत. दल लेक खूप प्रचंड मोठं आहे. म्हणजे आमच्या हाऊसबोट पासून जर दल लेकचा बाजार बघायला जायचं होतं तर ते 3 किलोमीटर होतं, 2.5 ते 3 किलोमीटर पाण्यामध्ये तिथे हे बाजार असतो. म्हणजे पण फार लोकांना तरंगणाराच बाजार तिथे फेमस आहे. आणि सकाळी उठल्यावरती चहापासनं सगळं तुमच्या हाऊसबोट पाशी विकायला येतात घेऊन त्या शिकाऱ्यामधनं. चहा हाऊसबोट मध्ये सर्व्हिस देत नाहीत का? नाही, जेवण वगैरे सगळं असतं आपल्याला. म्हणजे जो आपल्या जसा हॉटेलला सर्व्हिंग स्टाफ असतो, रूम सर्व्हिस वाला येतो, तसा त्या प्रत्येक हाऊसबोटला एक सर्व्हिसमॅन असतो. तो आपल्याला सकाळचा ब्रेकफास्ट, चहा, तुमचं लंच, डिनर तुमच्या स्टे मध्ये सगळं देतो तुम्हाला. पण ते जे विक्रेते आपल्याकडे जसे रस्त्यावरती विक्रेते येतात तसे तिथे बोटीतनं येतात. पण म्हणजे आपण उठल्यावर आहे ना, आपल्याला खरंच असं वेगळं वाटतं की बापरे, तो चहाची किटली घेऊन येतोय, कोणी केसर विकायला येतोय, कोणी सुंदर फुलं विकायला तू येतो. असं काहीतरी चांगलं सांग की पूजाला तिथे जायला वाटली पाहिजे. शॉपिंग भरपूर. बोटीत बसायला एवढी घाबरते की तिथे ते लोक ते गंमत म्हणजे काय आहे ना, महाराष्ट्रीयन लोक एवढे पर्यटन करतात. श्रीनगर मधले जे हाऊसबोट मधले इतर लोक आहेत ना, जे श्रीनगर मधले स्वतः आहेत, ते सुद्धा आपल्याशी आता मराठीमध्ये बोलतात.
एवढे हो. लोक काश्मीरमध्ये फिरायला जातात म्हणजे मुंबई आणि पुण्यातले लोक जास्त. जास्त मुंबई आणि हा, पुण्यातले आणि लोकं. ते ओळखतात आपल्याला, हे मुंबई पुण्याचे आहेत का आपल्या बोलण्यावरनं लगेच. म्हणजे मी शिकारात बसत असताना तो जो आमचा नावाडी होता तो मला म्हणला हळूहळू बसा. मी म्हणजे 2 मिनिटं अशी चाटच पडली की हा एवढा मराठी कसं काय बोलता. एक तर ते प्रचंड गोरे बिरे एकदम दिसायला सुंदर असतात सगळे लोक, पण ते जनरली हिंदी वगैरे बोलतात. पण ते जेव्हा तो मराठी बोलला तेव्हा मी म्हटलं अरे तुला मराठी कसं काय येतं. तर तो म्हटला तुमचे महाराष्ट्रीयन लोक खूप येतात ना, तर ऐकून ऐकून आम्हाला पण आता सवय झाली. ओके, त्या हाऊसबोटीत राहणे हा एक अनुभव झाला, पण त्याच्या व्यतिरिक्त त्या दल लेक मध्ये तुला आता बाजार म्हणलीस काहीतरी, हो हो हा तो बघायला गेला होता? हो. आम्ही ऍक्च्युली बाजार बघायला नाही गेलो. आम्ही त्याला सांगितलं होतं की आम्हाला मोकळ्या ह्याच्यातनं, कारण ते फिरून आहे. फार प्रचंड मोठं आहे आणि गोठलं की त्याच्यावर लोक क्रिकेट वगैरे खेळतात. तर आम्हाला अच्छा. 1-1.5-2 तासाची बर्फावर हो, क्रिकेट क्रिकेट. खेळतात. 1-2 तासाची राईड आम्हाला करायची होती. तर आम्ही बाजूनी सांगितलं. तर पण आमचा शिकारा जसा फिरत होता तसं त्या शिकाऱ्याच्या बाजूनी पण लोक येत होते काय काय विकायला, गळ्यातली कानातली वेगवेगळी स्टोन. अच्छा, मी अजून एक त्या दल लेक बद्दल ऐकलंय की तिथे कमळाची शेती असते एक भाग, आणि दुसरी गोष्ट पाण्यावर तरंगणारी शेती केली जाते. असं काही तुम्हाला बघायला मिळालं तिथे? नाही असं काही नाही. कमळं भरपूर होती तिथे, हा. पण अशी शेती वगैरे नाही बघितली आम्ही. ओके ओके. मग त्या हाऊसबोटीमध्ये तुम्ही एक रात्र राहिला? हो, एक रात्र. बर. दुसऱ्या दिवशी मग आता नंतर पुढे? मग दुसऱ्या दिवशी मग आम्ही पेहलगामला गेलो. हम्म. पेहलगामला सुद्धा अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य आहे. तिथे मिनी स्वित्झर्लंड असं म्हणतात, तो एक भाग आहे. त्याच्यानंतर जिथे अमृता सिंग आणि सनी देओलचं शूटिंग झालं, जब हम जवां होंगे, अच्छा. ते त्याला बेताब व्हॅली असंच नाव आहे त्याला. बरं. तीही अतिशय सुंदर आहे. पुढे एक आरू व्हॅली म्हणून आहे, तर तिथेही शूटिंग्स वगैरे होतात. ते पण अतिशय निसर्गाच्या खूप जवळ आहे. आणि त्याच्याही पुढे जिथून अमरनाथची यात्रा पायी लोक सुरू करतात, पायी किंवा घोड्यानी, तर हा. तिथे चंदनवाडी म्हणून एक ठिकाण आहे. तर ते तिथपर्यंत आम्ही पेहलगामचे हे बघितले सगळे निसर्ग अरे वा, सौंदर्य. चंदनवाडी नाव आहे तिथे? हो हो. व्हेरी गुड. ऐकून बरं वाटलं, चंदनवाडी नाव आपलं. इवन श्रीनगरमध्ये सुद्धा आपले आद्य शंकराचार्य आहेत, त्यांची टेकडी आहे. हा. त्याला 201 पायऱ्या आहेत. तुम्ही गेला होता? आता आम्ही नाही गेलो तिथे, कारण आमच्या म्हणजे आम्ही जे फेरी ठरवलेली होती. त्याच्यामध्ये ते नाही जमलं आम्हाला. ओके. पण नेक्स्ट टाइम जेव्हा ह्याचा सीझन असेल सफरचंदाचा, हा. तेव्हा आम्ही नक्की जाऊ सफरचंदाच्या बागा बघायला. छोटी छोटी सफरचंद आता आम्ही बघितलेली आहेत, झाडांना लागलेली. 19 ते 20 प्रकारची सफरचंद असतात. जांभळं सुद्धा, हो, जांभळं सफरचंद सुद्धा असतं. अरे अरे वा. बापरे. सोनेरी सफरचंद मी असतं. हिरवं बघितलेलं आहे. नाही, जांभळं पण आहे, सोनेरी पण आहे. त्याच्यानंतर काश्मीरमध्ये सगळ्यात सुंदर केशर मिळतं. केशराची शेतीच होते तिथे. अक्रोड आपले फार सुंदर मिळतात. अक्रोडही तिथे अक्रोडांच्या बागा आहेत. तुम्हाला हे जर्दाळू, बघायला मिळाल्या बागा? हो हो, सगळ्या. केशराची बाग सुद्धा बघायला मिळाली? केशराची बाग संपलेली होती, पण त्यांनी आम्हाला दाखवलं की ही अशी झाडं असतात, हा. ह्याला अशी जांभळ्या रंगाची फुलं येतात आणि त्याच्यातनं आपले परागकण असतात ना, तसं तर केशराच्या 2-3 काड्या एका फुलामध्येच उगवतात. ओके. हो. आणि म्हणून ते महाग असतं. 300 रुपयाला चांगल्या दुकानात गेला तर साधारण 300 रुपयाला एक डबी केशराची बसते. ओके. मग ह्या सगळ्या 3-4 ठिकाणांमध्ये खास काश्मीरच्या अशी खरेदी काय केलीत का? खरेदी म्हणजे हा हो हो, आणि विशेषतः बायकांचा बायकांचा आवडीचा विषय. आणि काश्मीरमध्ये गेल्यावर लोक शाली आणतात, हो, हे मी हो. ऐकलेलं आहे. तुम्ही काय खरेदी केली? आम्हाला आमच्या हॉटेलच्या बाहेर, श्रीनगरमध्ये बाहेर काश्मीरी ड्रेस, साड्या वगैरे तिथे पण असे कारमधनं घेऊन येतात लोक विकायला. आणि अतिशय व्यवस्थित किमतीला ते बार्गेनिंग वगैरे करून तुम्हाला साड्या सुंदर मिळतात, स्टोल चांगले मिळतात, त्याच्यानंतर काश्मीरी ड्रेस चांगले मिळतात. काश्मीरी ड्रेस घालून फोटो काढला का? हो, काढला ना. तुम्ही पण घातला होता? हो. काढला होता? शिकारीत बसून काढला. मला तो फोटो द्या, मी दर्शकांना दाखवतो. काश्मीरचा ड्रेस घातलेला योगिता आणि आदित्यचा हो फोटो. हो, नक्की नक्की. तो एक आनंद वेगळाच. म्हणजे आपण आपल्यालाच ओळखू शकत नाही की आपण काहीतरी वेगळं दिसतो. अच्छा, त्याला भाडं किती होतं ड्रेसला, फोटो काढायला? त्याचं कसं असतं, तुम्ही ते लोक खूप फोटो काढतात, तुम्ही चूज करायचे नंतर तुम्हाला किती हवेत ते. हा. तर साधारण बार्गेनिंग केल्यावर 100 रुपयाला एक फोटो बसतो. बार्गेनिंग करावंच लागतं का सगळीकडे? हा, ते म्हणजे सांगताना आणि तो पुस्तकात आपला गुणधर्म पण आहे. सांगतात. हो. बार्गेनिंग कुठेही गेलं तरी ते bargaining- आपले 10-12 काढतात, ते आपल्याला म्हणत असतात 12च्या 12 घ्या, 12च्या ये अच्छा आहे, शशी कपूर स्टाईल, हे ते. पण हा, म्हणजे असं ते गाणं पिक्चर मध्ये वगैरे असं त्यांचे असतात ना शॉर्ट, ते वल्ल असं. बल्ल वगैरे धरून. तर मग आपण आपल्यावर असतं की आपण किती घ्यायचे फोटो. 7 घ्यायचे, 6 घ्यायचे, 4 घ्यायचे, 2 अच्छा, मग घ्यायचे. खरेदीवर होतो आपण. हो, खरेदी काय केली? खरेदी काश्मीरी ड्रेस घेतले, अरे वा. ड्रेस मटेरियल घेतलं आणि साडी घेतली एक काश्मीरी. जास्त खरेदी नाही केली. अक्रोड घेतले अतिशय ती काश्मीरी चांगले. साडी पुण्यात नाही मिळत का?
नाही, ते तिकडचं एक डिझाईन आणि हे वेगळंच Texture वेगळं आहे. टेक्स्चर वेगळं म्हणजे शॉपिंग हा आवडता छंद असेल तर भरपूर शॉपिंग करायला मिळेल. बदाम उत्कृष्ट मिळतात, अत्तरं चांगली मिळतात, अक्रोड चांगले मिळतात, बरं. ड्रायफ्रुट्स चांगले मिळतात सगळे. ओके. स्वस्त म्हणजे काही फरसा पडत नसेल मला. नाही, तिथे अक्रोड जे आहेत ते 3,000, 4,000, 2,600, 2,700 म्हणजे विथ तेल, काही तेल न काढलेले, म्हणजे त्याच्यात डुप्लिकेट पण असतात. पण ओरिजिनल अक्रोड हे मिनिमम 800 ते 900 रुपये किलो पासून चालू होतं. ओके, मग आता हे सोनमर्ग, गुलमर्ग, तिथलं सगळं बर्फ, निसर्ग आणि दल लेक ही सगळी मुख्य ठिकाणं झाली. म्हणजे काश्मीर संपलं का अजून काही आहे काश्मीरमध्ये? नाही, पहलगाम एक त्याच्यामध्ये म्हणजे include होतं. तसं बघायला तू मगाशी सुरुवातीला म्हटलीस त्याप्रमाणे बघायला नुसतं गेलं तर महिनाभर सुद्धा पूर्ण हो, नाही. नाही म्हणजे महिनाभर जरी काश्मीरमध्ये राहिलं तरी सगळे स्पॉट आपण महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र किंवा पुण्याजवळची सुद्धा हो. आपण सगळी ठिकाणं बघितलेली नसतात. पण मुख्य जी तिथे गेल्यानंतर बघायला पाहिजे ती एवढीच ठिकाणं आहेत तिथे. हो, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम, शंकराचार्यांची हे श्रीनगर हाऊसबोट, आणि जम्मूमध्ये आम्ही वैष्णोदेवीला गेलो होतो कटरामध्ये. अच्छा, म्हणजे हे काश्मीर झाल्यानंतर जम्मूमध्ये ते जम्मूमध्ये कटरा वैष्णोदेवी. कटरा जम्मूमध्ये येते ते. अच्छा, ते कटरा म्हणजे खालचं ठिकाणाचं नाव कटरा आणि वरती वैष्णोदेवी हो, असं हो, काहीतरी आहे हो, ना? हो. काय आहे ते? हो, म्हणजे ज्या जागेचं स्थान म्हणजे जागा आहे जिथे आपण राहतो म्हणजे त्या जसं जागे, वरती नैनिताल, खाली हल्द्वानी, हो. अगदी बरोबर तसंच. तसंच खाली कटरा आणि वरती वरती आणि वैष्णोदेवी. आपल्या इथलं जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण पुण्यात राहतो आणि पर्वती वर आहे, हा, हा. सेम तसं. बर, अंतरही तेवढंच आहे का? नाही. म्हणजे वैष्णोदेवी ज्यांनी कोणी शोधून काढली असेल त्या माणसाला माझा नमस्कारच आहे. हा, तो एक जरा अनुभव चांगला आहे असं तू सांगत होती. काय 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 म्हणजे आम्ही सगळा चढच आहे तुम्ही प्रचंड. पोहोचलात किती वाजता काय ते? हा, जरा वैष्णोदेवीला details सांगा ना. म्हणजे ठरवता येईल ज्यांना वैष्णोदेवीला जायचंय का नाही. म्हणजे जायचं तर असतीच प्रत्येकाला इच्छा, पण जाणं शक्य होईल का नाही योगिताच्या अनुभवातून आपण जाणून घेऊया. माझ्या मते तरी जर दर्शकांना वैष्णोदेवीला जायचं असेल तर एक तर त्यांनी सकाळी कटऱ्याला पोहोचेल असं बघावं. कारण आमचं कसं झालं, आम्ही श्रीनगरवरनं कटऱ्याला यायला आम्हाला जवळजवळ 6-6:30 वाजले. बसने आलात ते? बसनी आलो. ट्रॅफिक आणि या सगळ्या गोष्टी, जाम होतं कारण तिथे हो, यावर्षी ट्रॅफिक जाम, एवढे पर्यटक आले, ट्रॅफिक जाम. आणि उत्तराखंडमध्ये सुद्धा आणि काश्मीरमध्ये सुद्धा. दुसरा सगळ्यात मेजर काय होतं, तिथे जम्मू मधले जे मेंढपाळ आहेत ते त्यांच्या शेळ्या बकऱ्या घेऊन वरती निघतात श्रीनगरच्या दिशेने, तर त्यांचे असे मोठेच्या मोठे कळपच्या कळप रस्त्याने चाललेले असतात, त्यामुळे अजून ट्रॅफिक जाम होतो. ओके, मग तुम्ही संध्याकाळी पोहोचलात तिथे? हो, मग तिथे पोहोचल्यानंतर पहिले आपल्याला वैष्णोदेवीच्या दर्शनासाठीचे पास घ्यावे लागतात. ते तिथेच मिळतात खाली? हो, तिथेच मिळतात खाली. आणि ते काढावेच लागतं. काढावेच लागतात. दर्शन ते स्कॅन करून काहीतरी. हो, तुमच्या आधार कार्ड आणि फोटो. तिथे सीआरपीएफ बघतं सगळं का लोकल पोलीस असतं का? वैष्णोदेवीचे लोक आहेत ते सगळे, त्यांचेच पोलिसांच्या ह्याच्यातलेच आहेत. किलोमीटर आहे वैष्णोदेवी ते कटरा? कटऱ्यापासून वैष्णोदेवी त्यांनी 16 किलोमीटर 14 किलोमीटर ते म्हणतात, पण माझ्या मते तरी खूप येते, 18 ते 19 किलोमीटर होतं. तुम्ही 6:30 पोहोचलात, तिथून पुढचं सांगा. तिथून आम्ही 6:30 पोहोचल्यानंतर पहिल्यांदा पास कलेक्ट केले, त्यालाही भरपूर लाईन होती. ते कार्ड घातल्याशिवाय वरती तुम्हाला परमिशन नाहीये जायला. मग ते कार्ड घेतल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर थोड्या वेळ बसून मग आम्ही साधारण 11:30-12 वाजता वैष्णोदेवीच्या मेन एंट्रन्सला, म्हणजे जिथून चढायला सुरुवात होते तिकडे गेलो. तिथे पण 2-3 प्रकार आहेत, एक विमान आहे, एक इलेक्ट्रिक गाडी आहे आणि घोडा आहे. हेलिकॉप्टर आहे. हो. हेलिकॉप्टर. ओके. पण त्या हेलिकॉप्टर आणि इलेक्ट्रिक गाडी आहे त्या ऑनलाईन बुकिंग पुण्यातनं तुम्हाला करावं लागतं. आणि ते रात्री सर्व्हिस देत. आणि रात्री सर्व्हिस नाही देत. पण इलेक्ट्रिक गाडी जी आहे ती निम्म्यापासून पुढे जाते, म्हणजे जवळजवळ अर्धकुमारीपासून ती पुढे जाते. अर्धकुमारी म्हणजे खालपासनं निम्म अंतर वैष्णोदेवीचं. आणि घोडे आहेत. सगळ्यात एक म्हणजे काय की गव्हर्नमेंटचे रेट फिक्स आहेत. डोली आहे, ते तिथे तुम्हाला खाली बुकिंग करावं लागतं. आणि आपले पाय पण आहेत. हो, आपले पाय तर सगळ्यात बेस्ट आहेत एकदम. तर मी स्वतः 6.5 तासात वरती पोहोचले. चालत गेले मी. म्हणजे एवढं चढ आहे की पण पाय म्हणजे नाही भरपूर दुखतात, कारण आपण चालतच नाही आणि चाललो तरी सरळ रस्त्यावर चालतो. आणि चढ म्हणजे तो पूर्ण असा चढच आहे, म्हणजे असं होतं की बाहेर नाहीये. जागोजागी बसायला वगैरे सोय आहे? बसायची सोय, प्यायच्या गरम गार सगळ्या पाण्याची सोय आहे तिथे. तिथे अशी बटणं आहेत त्या लोक म्हणजे ट्रस्टनी केलेली, की हे बटन दाबलं की गार पाणी, हे बटन दाबलं की गरम पाणी. वाटेत असं मध्यमध्ये ठेवलेलं आहे. चहा पाण्याची पण सोय आहे. स्वच्छतागृहांची सोय. हो, स्वच्छतागृहांची पण सोय आहे. हो. आणि तुम्ही रात्री गेलात?
तुमच्या बरोबर कोणी होतं का? तुम्ही सोलले नाही. लोणली गेला? नाही रात्री पण गर्दी होती? भरपूर लोक चालतात, भरपूर लोक, म्हणजे सर्व लोकांचं डिवोशन. तिथे वरती दर्शन काय 24 तास चालू असतं का देवीचं दर्शन? हो 24 तास. 24 तास दर्शन चालू? सकाळी 6 ते 8 बंद होतं पूजेच्या वेळेला, पूजा आणि आरतीच्या वेळेला. बरं, मग तू 6.5 तासात वरपर्यंत पोहोचली? हो. आदित्यने काय केलं? मी निम्म अंतर घोड्याने गेलो आणि त्याच्यानंतरचं पुढचं अंतर मात्र मी चालत गेला. कारण घोडे तेवढ्या अंतरापर्यंतच येतात. अच्छा, त्याच्या पुढे तू म्हटली इलेक्ट्रिक कार जाते पुढे. हो. म्हणजे ज्यांना पायी चालणं शक्यच नाही ते लोक अर्ध्या पायरीपर्यंत घोड्यानी. हेलिकॉप्टरला तिकीट किती आहे? फारच कमी आहे. 4,000 रुपये एका माणसाचं एका वेळचं तिकीट आहे. एका वेळ म्हणजे 4200 रुपये. ओके. आणि घोडेवाल्यांचे रेट ठरलेले, मंडीवाल्यांचे रेट? फक्त दर्शकांनी हे लक्षात ठेवावं की इलेक्ट्रिक कार आणि हेलिकॉप्टर हे रात्रीच्या वेळेला कुठलीही प्रकारची सर्व्हिस देत नाही. म्हणजे रात्रीच्या वेळेला जायचं तर आयदर घोडा किंवा डोली किंवा चालत, 3 प्रकार. नाही, डोली सुद्धा 10 नंतर बंद. डोली सुद्धा 10 नंतर बंद. खाली बुकिंग करावंच लागतं. म्हणजे तू सुरुवातीला जे सांगितलंस की दर्शकांना जर वैष्णव देवीला जायचं असेल तर तुम्ही असं प्लॅनिंग करा की कटराला तुम्ही सकाळच्या वेळेला पोहोचाल. बरोबर? अगदी सकाळच्या वेळेला पोहोचाल. पण सकाळी दिवसा गेलं तर उन्हाचा त्रास नाही होणार? नाही, तिथे त्यांनी सगळीकडे शेड्स आहेत. चालताना हो पूर्ण शेवटपर्यंत शेड्स आहेत. हो, एवढं किलोमीटर शेड केली? म्हणजे खूप चांगल्या सोयी केल्या. हो. आणि पूर्वी तर हे होतं की गुहेतनं जाताना पाणी वगैरे होतं. आता तिथे सुद्धा छान त्यांनी फरशा बसवलेल्या आहेत. पण जो ओरिजिनल थंड पाण्याचा जो पाण्याचा प्रवाह आणि गारठा तो आपल्याला फरशीवर पण जाणवतो. अतिशय सुंदर वरती फायनली वरती पोहोचल्यावर तुमच्या दोघांची गाठभेट झाली का? वेगवेगळं दर्शन घेतलं? फोन चालू होते का? नेटवर्क आहे. नेटवर्क आहे. एअरटेल, जिओ कुठले तुमचं? जिओ आम्ही पोस्टपेड करून घेतलं होतं. आणि तिथे फक्त पोस्टपेड चालतं. महत्वाचा मुद्दा, काश्मीरमध्ये कुठलेही प्रीपेड कनेक्शन चालत नाहीत. जर तुम्हाला काश्मीरमध्ये जायचं असेल तर कुठल्याही कंपनीचं पोस्टपेड कनेक्शन घेऊन जावं लागतं. आणि योगिता सांगते त्याप्रमाणे तिथे जिओ चालतं. जिओ पोस्टपेड करून घेऊन जावं लागतं. मला वाटतं एअरटेलला पण नेटवर्क आहे. एअरटेलला पण नेटवर्क प्रत्येक कंपनीचं. आणि दुसरी एक वैष्णव देवीच्या इथे खूप सोय छान केलेली आहे. तिथे आपण आपलं लगेज लॉकर्स मध्ये ठेवू शकतो. म्हणजे मोबाईल का न्यायचा की आपण चुकलो काय कम्युनिकेशनसाठी, पण वरतीच, खाली नाहीच. वरती जिथे मंदिरात आतमध्ये एंट्री करायची आहे त्याच्या आधी लॉकर्सची सोय आहे. तिथे सगळं लगेज तुम्ही लॉकर मध्ये टाकून लॉक करून, मोबाईल पर्स जे काय असेल सगळं. मंदिरामध्ये मोबाईल पर्स अलाउड नाही? ओके. मंदिरामध्ये पोहोचल्यावर दर्शन तुमचं व्यवस्थित झालं का? तिथेही खूप रांग आणि ढकलाढकली? नाही, ढकलाढकली वगैरे काहीच नाही. कारण तिथे सिक्युरिटीच तेवढी आहे. सगळ्यांना लाईनीनीच सोडतात. कुठल्याही प्रकारचं काही, फक्त प्रसाद एक घेऊन जाऊ देतात वरती किंवा त्यांची ती चुनरी किंवा ब्लाउज पीस. बाकी काहीही वरती नेऊ देत नाहीत ते मंदिरामध्ये. पैसे सुद्धा तुम्हाला देवीच्या पुढे ठेवता येत नाहीत. ते तुम्हाला प्रॉपर हुंडीमध्येच टाकावे लागतात. म्हणजे दानपेटीतच टाकावे लागतात. चांगली व्यवस्था आहे. म्हणजे पुन्हा नारळ, फुलं, पेढे विडे असलं काही नाही. जे काही न्याल ते गुरुजी तिथे देवी पुढे ठेवतात. तसंच तसं उचलून तुम्हाला परत हातामध्ये देतात. ओके. म्हणजे छान पद्धतीने तुमचं दर्शन झालं. हो. खाली येताना काय केलं? चालत? खाली येताना जास्त पाय दुखतात. म्हणजे अक्षरशः मी तर थकले होते. मी देवीला म्हटलं मी आले चढत वरती, तुझी कृपा, पण आता माझ्यात काही चालत जायचे त्राण नाहीयेत. पण मग आमच्या तिथे आम्ही जिथे चहा पित होतो तिथे काउंटर होते. तर मग ह्याला मी म्हटलं बघायचं का जरा इलेक्ट्रिक गाडी आहे का चालत. तर आम्ही बघायला गेलो तर शेजारी हेलिकॉप्टरचं पण बुकिंग चालू होतं. पण आमच्या डोक्यात असं होतं की ऑनलाईनच होतं, असं होत नाही. तर म्हणून आम्ही त्या माणसाला विचारलं की करंट बाबा असं आम्हाला हवंय तर मिळेल का? तर तो म्हणला की आज वातावरण खूप चांगलं आहे त्यामुळे आमचे आज 3 हेलिकॉप्टर्स चालू आहेत. मग काय आनंदाला पारावरच उरला नाही. आणि तिकीटही डोली आणि घोड्यापेक्षा कमी होतं. मग त्याला लगेच म्हणलं बाबा आम्हाला 2 तिकीट दे. पण काय झालं, आम्ही तिकीट काढल्यानंतर आमच्या तिकिटावर आलं की 1 तासाच्या आत तुम्ही हेलिपॅडला पोहोचायला पाहिजे. म्हणजे लोकांनी मला हे सांगायचंय की तुम्हाला जर ह्या आपल्या वैष्णव देवीकडनं कालभैरवाला वर जायचं असेल रोपवेने, तर तुम्ही रोपवेवरनं खाली आल्यानंतर तिकीट काढा. म्हणजे काढलं तर तिकीट काढल्यापासून 1 तासाच्या आत हेलिपॅडला पोहोचायला लागतं. आणि ते पोहोचणं पण असं आपल्या सरळ रस्त्यासारखं नाहीये. 2.5-3 किलोमीटर तेही थोडं चढत जावं लागतं. कारण हेलिपॅड म्हणले शेवटी वरतीच येतं. तर देवीच्या मंदिरापासून 2.5-3 किलोमीटर असं त्यांचं 2.5-3 किलोमीटर. तुझ्या बोलण्यात आता भैरवनाथ आलं. सॉरी टू कट यू. भैरवनाथ हे काय? म्हणजे वैष्णव देवी आणि त्याच्याही वरती भैरवनाथ? हो. कालभैरवाचं मंदिर आहे. अशी ती आख्यायिका आहे की तो कालभैरव देवीच्या मागे मागे येत होता. म्हणजे पूर्ण आख्यायिका मला पण नाही माहिती वैष्णव देवीची. तिथे जे लोक सांगत होते तर
त्या देवीच्या मागे तो येत असताना तिथे देवी जिथे थांबली तिथून तिने त्याला सांगितलं की तू आता ह्याच्यापेक्षा खाली माझ्यापाशी यायचं नाहीच म्हणून. म्हणून तिथे वर थांबला. म्हणून तुम्ही तो तिथे वर गेला होता का नाही गेला? नाही ना, तेच सांगते, आम्हाला जायचं होतं. काही लोक म्हणतात वैष्णव देवीची यात्रा कालभैरवाचे नक्षमान केल्याशिवाय होत नाही पूर्ण, पण आम्ही आधी विमानाचं तिकीट काढल्यामुळे 1 तास, कारण तिथे बराच रोपवेला लाईन होती, त्यामुळे आम्हाला 1 तासात काही बोर्डिंग करायला पोहोचलो नसतो आम्ही. फायनली तुम्ही हेलिकॉप्टर मध्ये बसला. हो योगिता हेलिकॉप्टर मध्ये बसली. हो म्हणजे तू बसशील का? नाही पण तिला विमानात भीती वाटली नव्हती, म्हणजे हेलिकॉप्टर मध्ये सुद्धा वाटली? नाही पण असं आपण हेलिकॉप्टर मध्ये बसूच शकत नाही. आपण विमानाने आपल्याला परमिशन आहे. हेलिकॉप्टर म्हणजे मोठमोठ्या मंत्र्यांची, उद्योगपतींची, नाही तर मिलिटरीची, ते पण 2100 रुपयात. आणि 2100 रुपयामध्ये. बरं, हेलिकॉप्टर 15-20 मिनिटात खाली? 3 मिनिटात. 3 मिनिटात खाली? 3 मिनिटात. हेलिकॉप्टर मध्ये बसल्यापासून 3ऱ्या मिनिटाला आम्ही खाली कटऱ्यात होतो. हेलिकॉप्टर मध्ये मोबाईल आणि कुठल्याही प्रकारचं रेकॉर्डिंग करता येत नाही. रेकॉर्डिंग, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस सगळं ते आधीच जमाच करतात त्यांच्याकडे. ओके. अच्छा, मग हेलिकॉप्टरनी कटराला आलात, आता तिथून परतीचा प्रवास का? नाही, तिथे पण इतकी छान सोय आहे. म्हणजे वरती हेलिपॅड पासून खाली रिक्षा स्टँडला त्यांचीच गाडी येते आपल्याला सोडायला. म्हणजे मला हे खरंच सांगायचं वाटतं की डिव्होशन लोकांचं किंवा कामं करण्याचे जे हे आहे ना, ते फार सुंदर आहे. की आम्हाला वाटलं की आता ही इको आपल्यासाठी, म्हणजे ही आपल्याला सोडणार का? त्यांनी सांगितलं नाही, हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, की तुम्हाला खाली रिक्षा स्टँड, खालच्या हेलिपॅड पासून रिक्षा स्टँड पर्यंत सोडायला त्यांची गाडी येते. हो, त्यांची गाडी येते. म्हणजे सुंदर सोय, भाविकांची, पर्यटकांची सोय खूप छान केली जाते. ओके, मग कटराला तुम्ही परत आलात? कटराला परत आलो, त्याच्यानंतर ताणून दिली, झोपलो, दमलो होतो भयंकर, कारण आपल्याला अजिबात सवय नसते. आपण सरळ चालू शकतो, पण असा चढ आपण चढू शकत नाही अजिबात. आणि खाली उतरल्यावरती जेव्हा आपण वर बघतो ना, तेव्हा आपल्यालाच आश्चर्य वाटतं, बापरे आपण एवढं चढलो. कारण सगळं असे पिन पॉइंट्स आहेत, असे झेड सारखे सगळे आहेत. म्हणजे खालच्या बेस पासूनच वरती देवी, म्हणजे मंदिरापाशी गेल्यावर सुद्धा लगेच आपल्याला देवी दर्शन देत नाही. दिवसापेक्षा रात्री छान दिसतात, कारण सगळीकडे लाईट लागलेले असतात त्यामुळे. अच्छा, मग कटराला आल्यानंतर ताणून दिली. हो, विश्रांती झाल्यानंतर पुढे काय केलं? विश्रांती झाली, त्याच्यानंतर मग 6-6:30 आम्ही निघालो, कारण आमची लाडकी झेलम एक्सप्रेस होती रात्री. हो. अच्छा, जम्मूवरनं झेलम? हो, जम्मूवरनं झेलम. बरं, मग कटरा ते जम्मू परत बस. अच्छा, मग परत झेलम मध्ये बसला आणि झेलम एक्सप्रेस मधून पुण्याच्या दिशेने प्रवास पुन्हा सुरू झाला. ओव्हरऑल ट्रिप तुमची छान झाली. फक्त काय आहे की ट्रेनचा जास्त प्रवास असल्यामुळे तुमचं खाणं तुमच्या बरोबर असलेलं कधी पण छान उत्तम, म्हणजे पराठे म्हणा, धपाटे म्हणा, किंवा आणखीन, कारण आपण ट्रेन मधलं जेवण नाही आपल्याला खाऊ शकत नाही, म्हणजे पचत नाही. म्हणजे पुढचा प्रवास चांगला होण्यासाठी, म्हणजे पुढे जे आपल्याला वेगळ्या ऋतुमानामध्ये किंवा वातावरणात राहायचं असतं, त्यासाठी पोट चांगलं राहणं खूप गरजेचं आहे. दर्शकांसाठी फायनल तू बऱ्याच काही प्रिकॉशन्स आणि प्लॅनिंग वगैरे सगळं काही तुम्ही सांगितलं. अजून काही सांगायचं राहिलं का, की दर्शकांनी काळजी घेतली पाहिजे प्लॅनिंग करताना किंवा तिथे गेल्यानंतर काही काळजी घेतली पाहिजे विशेष असं काहीतरी? हो, माझ्या मते तरी काय आहे की औषधं जी रेग्युलर लागतात ती आपल्या बरोबर असली पाहिजेत. आपल्या डॉक्टरांचे फोन नंबर असले पाहिजेत, आणि ज्यांना थंडी वाजते त्यांनी मोजे, स्वेटर, थंडीचे थर्मल वगैरे अगदी बरोबर घ्यावं. आदित्यकडून काही सल्ला दर्शकांना? नाही, नाही, अजून एक ह्याच्यामध्ये एक पॉइंट माझा राहायला सांगायचा. गुलमर्गला वरती जाताना सेकंड फेजला तिथे गमबूट्स आणि जॅकेट्स आपल्याला तिथे भाड्याने घ्यावे लागतात. 600 रुपये बार्गेनिंग करून जोडी मिळते. 300 रुपये बूट, 300 रुपये जॅकेट, आणि परत खाली आले की त्यांना त्यांचे परत देऊन टाकायचे. भाडं 600 रुपये द्यायचं त्याचं. ओके. ओव्हरऑल दर्शक हो, खूप छान अनुभव योगिता आणि आदित्यने आपल्याला सांगितला. आता हा सगळा पॉडकास्ट ऐकल्यानंतर तुमच्याही लक्षात आलं असेल की तुम्हीही असंच प्लॅनिंग करून काश्मीरची ट्रिप छान पद्धतीने करू शकता. मी काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलवरती कम्युनिटी पोस्ट मध्ये विचारला होता हा प्रश्न, की आतापर्यंत आम्ही फक्त प्रवासातले अनुभव सांगत होतो, तुम्हाला सहलीचे अनुभव सांगितलेले आवडतील का, असा मी पोल घेतला होता आपल्या कम्युनिटी पोस्ट मध्ये, आणि जवळपास 92-93% लोकांनी आम्हाला आवडेल असं मत दिलेलं होतं. आणि म्हणूनच आम्ही सहलींचे अनुभव आता सांगायला सुरुवात केली, आणि त्यातला पहिला पॉडकास्ट करायला योगिता आणि आदित्य आपल्याकडे आले होते. आपल्या दर्शकांच्या वतीने आणि आपल्या केदार पूजा प्रवास चॅनलच्या वतीने योगिता आणि आदित्य देसाईंचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात शेवटी आपली नेहमीची विनंती, पूजा आपल्याला करतेच, आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि
जी काही कमेंट्स असते ती कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. हा आमचा नाही, योगिता आणि आदित्यचा अनुभव सांगणारं हे पॉडकास्ट जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशीच कुठली तरी सुंदर सहलीचा अनुभव सांगणाऱ्या पुढच्या पॉडकास्ट मध्ये आपण भेटूया. तोपर्यंत आपणा सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार आणि धन्यवाद. धन्यवाद.